हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमचा जो काही 6 चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन त्याचा 5th पार्ट पाहतोय. यापूर्वीच्या भागामध्ये आपण बरेचसे फायला आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेतलेले. तर आजच्या भागामध्ये आपण रिमेनिंग जे काही फायला आहेत किंवा पुढचा जो काही आपला भाग आहे तो पाहणार आहोत. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा आपण आपण आज फायलम मोल्युस्का डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतरचे पुढचे जे काही फायलम आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर आता मोल्युस्का, आता याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. मोल्यू मीन्स व्हॉट? मृदू, ज्याला आपण अगदी मऊ म्हणतो, लुसलुशीत म्हणतो अशा पद्धतीचा. सो असे ऑर्गॅनिझम्स जे खूप सॉफ्ट असतात ते या मोल्युस्का ग्रुपमध्ये येतात. सो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी, हेन्स दे आर रेफर्ड ॲज मोल्युस्क. आता या मोल्युस्का ग्रुपमध्ये येणारे जे काही ॲनिमल्सची बॉडी आहे ती खूप सॉफ्ट असते आणि स्लिमी असते. सॉफ्ट असते म्हणजे काय? खूप मऊ असते आणि अगदी निसरडी असते, म्हणूनच त्यांना आपण मोल्युस्क असं म्हणतो. ओके, त्यानंतर पुढे बघा. सेकंड कॅरेक्टर इज दॅट दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. तर ॲनिमल किंगडम मधला हा सगळ्यात मोठा लार्जेस्ट फायलम आहे. त्यानंतरचा तिसरा, पहिला लार्जेस्ट फायलम कोणता होता आठवतो का तुम्हाला? सांगा लवकर. दॅट वॉज अर्थोपोडा. तर अर्थोपोडा हा फर्स्ट लार्जेस्ट फायलम होता आणि त्यानंतरचा सेकंड लार्जेस्ट फायलम म्हणून या मोल्युस्काकडे बघितलं जातं. These animals are aquatic or terrestrial. आता या मोल्युस्का ग्रुपमध्ये येणारे जे काही ॲनिमल्स आहेत तर ते ॲक्वेटिक असतात, म्हणजे जलीय राहतात, ते पाण्यात राहणारे राहतात किंवा मग जमिनीवरती राहणारे राहतात. मोस्ट ऑफ द ॲक्वेटिक मोल्युस्क आर मराइन. आणि जेवढे काही मोल्युस्क आहेत तर त्यांच्यापैकी बरेचसे मोल्युस्क हे मराइन आहेत, मीन्स ते समुद्रात राहणारे आहेत. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. काही हे फ्रेश वॉटर ड्वेलर्स सुद्धा असतात, म्हणजे काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा राहणारे आहेत. अशा ॲनिमल्सची जी काही बॉडी आहे, अशा म्हणजे कोणत्या? आता मोल्युस्का फायलम मध्ये येणारे ॲनिमल्स त्यांची बॉडी ही मोस्टली ट्रिप्लोप्लास्टिक असते, मीन्स त्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर्स असतात. विच आर दे? दॅट इज एक्झोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. यूज फिलोमेंट असतात. ट्रू फिलोम असतो, ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. नॉन सेगमेंटेड असतात, कसल्याच प्रकारचे सेगमेंट त्यांच्यावरती नसतात आणि खूप सॉफ्ट असतात, मऊ असतात. ओके, एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. जी काही स्नेल असते, गोगलगाय ज्याला आपण म्हणतो, तर त्या गोगलगाय व्यतिरिक्त इतर सर्व जे काही ॲनिमल्स आहेत तर ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. एक्सेप्शन इज ओनली स्नेल. त्यानंतरचं नेक्स्ट, देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट अँड विसरल मास. त्यांचे जे काही शरीर आहे तर ते प्रामुख्याने 3 भागात विभागलं जातं. हेड म्हणजे डोक्याचा भाग, पाय आणि मधला जो काही पार्ट आहे त्याला ते विसरल मास असं नाव दिलंय. त्यानंतरचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक, विसरल मास इज कव्हर्ड विथ मॅन्टल. तर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते, त्यालाच मॅन्टल असं म्हणलं जातं. तर जो काही बॉडीच्या सेंटरचा भाग असतो विच इज विसरल, म्हणजे थोडासा काय असतो तो? तर थोडासा खूप सॉफ्ट असतो, डेलिकेट असतो, खूप इम्पॉर्टंट असतो. तर त्यावरती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते, प्रोटेक्टिव्ह लेयर असतो, त्याला आपण मॅन्टल म्हणतो. हा जो काही मॅन्टल आहे तर तो एक हार्ड कॅल्केरियस शेल सिक्रेट करतो आणि हा शेल एक्सटर्नली असू शकतो किंवा इंटरनली असू शकतो किंवा दोन्ही केसेस मध्ये अपसेट सुद्धा असू शकतो. सो एखाद्या मोल्युस्क मध्ये मॅन्टल असण्याचे चान्सेस किती आहे? इट मे बी 100% और इट मे बी 0%. म्हणजे त्याचं कव्हरिंग, त्याचं जे काही एक्झोडर्म आहे म्हणजे त्याची आउटर साइड ला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असण्यासाठी तो काय एकतर काय करतो, अगदी हार्ड म्हणजे कठीण एक कॅल्केरियस म्हणजे ज्यामध्ये कॅल्शियम असेल, कार्बोनेट्स असतील, तर असा एक शेल तो स्वतः तयार करतो एकतर. नाहीतर दुसरी शक्यता काय, तर तो शेल एक्सटर्नल असू शकतो म्हणजे बाहेरच्या दिशेने असू शकतो किंवा त्याच्या शरीराच्या आतल्या दिशेनेही असू शकतो किंवा अपसेंट ही असू शकतो.
अशा पद्धतीची शक्यता त्या ठिकाणी दर्शवल्या जातात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. तर या मोल्युस्क मधले सर्वचे सर्व ॲनिमल्स हे काय आहेत, युनिसेक्शुअल आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये बघा एका ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेक्स प्रेझेंट आहे. म्हणजे आपण दोन ऑर्गॅनिझम्स घेतले, समजा हे दोन आपले स्नेल आहेत छोटे छोटे, ओके, जस्ट कन्सिडर इट. आणि याच्यामधली ही फिमेल आहे आणि ही मेल आहे, म्हणजे सिंगल सेक्स आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांना युनिसेक्शुअल म्हणलं जातं. इज इट क्लिअर? युनिसेक्शुअल काय असतात? आता याचे एक्झाम्पल काय, तर बायवॉल्व्स आहेत, स्नेल आहेत, ऑक्टोपस आहेत इत्यादी. तर ऑक्टोपस हा सुद्धा मोल्युस्कामध्ये येतो, कारण त्याच्या बॉडीवरती कायटिन युक्त मॅन्टल असतो. इट इज सो सॉफ्ट, खूप सॉफ्ट असतात हे ऑक्टोपस. स्नेल आहे, बायवॉल्व्स, यालाच आपल्याकडे यालाच आता जो काही बायवॉल्व्स आहे त्याला पर्ल पर्ल तयार होतात बघा त्यामध्ये. शिंपले पण त्याला मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ऑयस्टर म्हटलं जातं, तर त्यालाच आपण बायवॉल्व म्हणतो. तर हे सुद्धा या मोल्युस्क मध्ये येतात. त्यानंतर पुढे बघा, पुढचा पॉइंट काय, तर आपल्याला ऑक्टोपस बद्दलची थोडीशी सरप्राइजिंग इन्फॉर्मेशन मिळवायची. सो से हियर व्हॉट इज सरप्राइजिंग इन्फॉर्मेशन अबाउट ऑक्टोपस. Octopus is most clever animal among all non-chordates. It can change its color. तर जेवढे काही नॉन कॉर्डेट्स आहेत तर त्यांच्यापैकी सगळ्यात हुशार प्राणी म्हणून या ऑक्टोपस कडे बघितलं जातं. त्याला स्वतःचा रंग सुद्धा बदलता येतो. तर तो 3 प्रकारचे लोकोमोशन्स करू शकतो, हालचाली करू शकतो. दॅट इज स्विमिंग करू शकतो, ट्रिपिंग करू शकतो, वॉकिंग सुद्धा तो करू शकतो. त्यानंतर पुढे बघा आता की तुम्हाला बुक्स आर माय फ्रेंड, म्हणजे पुस्तकांशी मैत्री आपल्याला करायची आहे, कारण बुक्स हे बेस्ट फ्रेंड्स असतात असं म्हणतो, पण खरं तर बुक्सच्या ऐवजी आपल्याकडे मोबाईल्स जास्त असतात नाही का. तर आपल्याला छोटासा प्रोजेक्ट करायचे, छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे लक्ष द्या. जे काही इन्फॉर्मेशन आहे अबाउट पर्ल प्रोडक्शन, जी की बायवॉल्व्स द्वारे आपण बनवली जाते, त्याची निर्मिती केली जाते, तर योग्य पुस्तक वाचून त्याची माहिती मिळवा. तर जे काही पर्ल्स असतात, मोती असतात, त्यांची मार्केट रेट जर आपण बघितली तर ती खूप महागडे असतात आणि खूप सुंदर असतात. लेडीज मध्ये त्यांचं जास्त मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं, त्यांचे दागिने असतील किंवा त्यांच्या रिंग्स असतील, त्या सुद्धा खूप महाग असतात. सो मग बघा, हे पर्ल कशा पद्धतीने बनवले जातात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का. तर थोडक्यात मी सांगते, जे काही ऑयस्टर्स असतात म्हणजे हे बायवॉल्व्स असतात, त्यांच्यामध्ये एक अगदी सॉफ्ट बॉडी असते. पण एखाद्या वेळेला चुकून काय होतो, एखादा पार्टिकल हा या बायवॉल्व्स मध्ये जातो. ओके, जस्ट कन्सिडर इट. या बायवॉल्व्स मध्ये गेल्यानंतर हा पार्टिकल इरिटेट करायला लागतो या बायवॉल्व्सच्या सॉफ्ट बॉडीला. त्याला डिवचायला लागतो, त्याला त्रास द्यायला लागतो, त्याला टोचायला लागतो. मग हा बायवॉल्व काय करतो, त्याच्यावरती एक कोटिंग तयार करतो. ओके, मग ती कोटिंग करत 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 ती वाढते, त्याच्यावरती बऱ्याचशा प्रोसेसेस होतात आणि त्यातूनच पर्लची निर्मिती होते आणि मग ते पर्ल काढले जातात. नॅचरली अशी प्रोसेस होते, पण आर्टिफिशियली काय केलं जातं, तर आर्टिफिशियली आपण स्वतः त्या बायवॉल्व्स मध्ये एखादा इरिटेटिंग पार्टिकल इन्सर्ट करतो. मग तो सँड पार्टिकल असू शकतो किंवा अदर पार्टिकल्स असू शकतात. मग आता आपण मोल्युस्क बद्दल तर व्यवस्थितपणे माहिती घेतलेली आहे, तर आपण आता पुढच्या फायलमकडे जायला हरकत नाहीये. पुढचा फायलम आहे इकायनोडर्माटा. नाव इकायनोडर्माटा मध्ये काय काय आहे किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय लक्षात घ्या. पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे की हे जे काही इकायनोडर्माटा आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये कॅल्केरियस स्पाइन्स असतात. आता कॅल्केरियस स्पाइन्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो थोडक्यात, तर असे स्पाइन्स किंवा असे अणुकुचीदार रचना की जे कॅल्शियम आणि कार्बोनेट यांच्यापासून बनलेले असतात, त्यालाच आपण कॅल्केरियस स्पाइन्स म्हणतो. त्याच्या बॉडीवरती सर्वत्र आपल्याला हे कॅल्केरियस स्पाइन्स पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांना आपण इकायनोडर्म्स असं म्हणतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशियन्स. हे जे काही ॲनिमल्स आहेत ते फक्त आणि फक्त समुद्रात पाहायला मिळतात. त्यांची जी काही बॉडी आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेयर्स आहेत. आणि 3 जर्म लेयर्स कोणते, एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्झोडर्म. आणि युसिलोमेट म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे, ट्रू सिलोम आहे, रॅडियली सिमेट्रिकल आहे अडल्ट स्टेज मध्ये, आणि
त्यांच्या लार्वल स्टेज मध्ये म्हणजे एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये ते बायलॅटरल सिमेट्री दर्शवतात. ओके. त्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. तर त्यांचं जे काही लोकोमोशन आहे, त्यांची जी काही हालचाल आहे, तर ते ट्यूब सारख्या दिसणाऱ्या पायांनी ते करतात. ट्यूब फीट ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. जे काही ट्यूब फीट असते तर ती प्रे कॅप्चर करण्यासाठी युजफुल ठरते. काही ॲनिमल्स हे सेडेंटरी आहेत, म्हणजे ते तिथेच असतात, एकाच जागेवरती असतात आणि मग त्या ठिकाणी जे काही मिळेल तर ते खातात आणि तिथेच त्यांचा उदरनिर्वाह भागवतात, हालचाल अजिबात करत नाही. त्यांनाच आपण सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतो. They have skeleton made up of calcareous spines and or ossils means plate. त्यांचा जो काही स्केलेटन आहे म्हणजे सांगाड आहे तर तो एकतर त्या कॅल्कॅरियस स्पाइन्स पासून बनलेला असतो किंवा मग प्लेट्स पासून बनलेला असतो. These animals have good ability of regeneration. हे जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये गुड ॲबिलिटी असते कशाची? रिजनरेशनची. म्हणजे बघा, एखादा पार्ट तुटून गेला तर काही दिवसानंतर तो पार्ट परत येतो. मीन्स व्हॉट? आपला एखादा नख तुटला तर तो नख परत येतो का? कारण आपल्या नखांकडे रिजनरेशनची कॅपॅसिटी आहे म्हणून. मग तशाच पद्धतीने त्या ॲनिमल्स मधला एखादा पार्ट थोडासा कट झाला, तो तुटला गेला तर नव्याने त्या ठिकाणी तो पार्ट येतो. पुढचं कॅरेक्टरिस्टिक, these animals are mostly unisexual. हे ॲनिमल्स हे प्रामुख्याने युनिसेक्शुअल असतात. आता एक्झाम्पल्स मध्ये स्टारफिश आहे, सी अर्चिन्स आहे, त्याला आपण सी कुकुंबर म्हणतो, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर एक्सेट्रा. इथे बघा स्टारफिश अशा पद्धतीचा आहे, सी कुकुंबर आहे, परत सी अर्चिन्स आहेत. आता स्पिक्युल्स कसे असतात तुम्हाला पडलेला प्रश्न, तर हे जे काही कॅल्केरियस स्पिक्युल्स आहेत तर इथे आहेत. हे कॅल्केरियस स्पिक्युल्स आपल्याला इथे किंवा स्पाइन्स म्हणूया आपण, इथे या सी अर्चिन्स मध्ये पाहायला मिळतात. ओके. ऑसिकल्स म्हणजे प्लेट, तर ते सी कुकुंबर मध्ये इथे पाहायला मिळतील. अशा पद्धतीचे हे इकायनोडर्म्स असतात. त्यानंतरचा नेक्स्ट फायलम असणार आहे हेमिकॉर्डेटा अँड दिस इज आवर लास्ट फायलम. आपला सगळ्यात शेवटचा 10वा फायलम असणार आहे. सो याची कॅरेक्टरिस्टिक्स बघा आता. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स ॲज प्रोबोस्किस, कॉलर अँड ट्रंक. आता या फायलम मध्ये येणारे जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यांची बॉडी मेनली 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड केलेली, ते म्हणजे प्रोबोस्किस, कॉलर आणि ट्रंक यामध्ये. तर सेकंडली बघा, नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असतो कुठे? प्रोबोस्किस रिजन मध्ये फक्त, आणि त्यांना आपण हेमिकॉर्डेट्स म्हणतो. हे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना आपण ॲक्रोन वर्म्स म्हणतो. हे मराइन ॲनिमल्स आहेत आणि जे काही बरोज इन सँड म्हणजे वाळूमध्ये ते खोलवर राहतात. दे हॅव वन टू मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स. त्यांच्याकडे बऱ्याचशा फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात, युनिसेक्शुअल असतात आणि काही हर्माफ्रोडाइट पण असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात एकाच बॉडीवरती, मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असतात. एक्झाम्पल बॅलनोग्लासिस आहे, सॅक्योग्लासिस आहे. त्याचे इमेजेस बघा आता. तर सॅक्योग्लासिस अशा पद्धतीचा आहे आणि बॅलनोग्लासिस अशा पद्धतीचा असतो. थ्रू द व्ह्यू ऑफ पॉइंट ऑफ इव्होल्युशन, बॅलनोग्लासिस इज कन्सिडर्ड ॲज कलेक्टिंग लिंक बिटवीन non-chordates and chordates. This animal shows the characters of both the groups. तर इव्होल्युशनच्या जर दृष्टीने आपण बघितलं तर हे जो काही बॅलनोग्लासिस आहे तर त्याला कनेक्टिंग लिंक मानली जाते. कनेक्टिंग लिंक म्हणजे मध्ये जोडणारा दुवा. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांना जोडणारा दुवा म्हणून या बॅलनोग्लासिस कडे बघितलं जातं, कारण हा ॲनिमल दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दाखवतो. त्यानंतरचा पुढचा भाग असणार आहे दॅट इज फायलम कॉर्डेटा. ओके. म्हणजे या ठिकाणी आपले नॉन कॉर्डेटाचे जे 10 फायला होते तर ते संपतात आणि आता आपण फायलम कॉर्डेटाकडे वळतोय. फायनली आपण कॉर्डेटाकडे आलेलो आहोत. तर जे काही 10 फायलम होते आतापर्यंत आपण पाहिलेले तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स मोस्टली सेम आहेत, काही याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. तर ते त्या फायलम नुसार ते कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला परत त्यांचं रिव्हिजन करावं लागणार आहे. 1 ते 2 वेळेस ते लिहा कॅरेक्टरिस्टिक्स, किंवा कोणते ॲनिमल्स हे कोणत्या फायलम मध्ये येतात हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये या भागावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, आता कॉर्डेटा मध्ये काय बघा, these animals have supporting notochord in their body. असे ॲनिमल्स ज्यांच्या बॉडीमध्ये सपोर्टिंग नोटोकॉर्ड असतो त्यांनाच आपण कॉर्डेटा म्हणतो. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लूड इन द सेम फायलम. जे काही कॉर्डेट्स असतात ते सेम फायलम मध्ये असतात. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाइड इनटू 3 सबफायला. जे काही कॉर्डेट आहेत तर ते 3 सबफायलामध्ये क्लासिफाय करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आपण आता पाहतोय. पहिला कॅरेक्टर्स हा की नोटोकॉर्ड प्रत्येक बॉडीमध्ये प्रेझेंट असलो ऍटलीस्ट त्यांच्या कोणत्याही डेव्हलपमेंट स्टेजमध्ये तरी. फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत बॉडीमध्ये त्यांच्या कमीत कमी डेव्हलपमेंटल स्टेज पर्यंत तरी. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे डॉर्सल साइड ऑफ द बॉडीमध्ये. जे काही हर्ट आहे तर ते व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी प्रेझेंट असतं. आता सबफायलम मध्ये पहिल्यांदा येतो युरोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेचे कॅरेक्टर्स बघा, हे ॲनिमल्स मराईन ॲनिमल्स आहेत म्हणजे ते फक्त समुद्रात राहतात. त्यांची बॉडी हे स्किन लाईक टेस्ट किंवा ट्युनिकनी कव्हर केलेली आहे. तर हे ॲनिमल्सचे जे काही लार्वे आहेत ते फ्रीली स्विमिंग आहेत आणि नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे टेल रिजन ऑफ लार्वे मध्ये आणि त्यांना युरोकॉर्डेटा म्हणलं जातं. लार्वे मेटामॉर्फोस करतात अडल्ट स्टेट मध्ये आणि बॉटम ऑफ द सीला ते त्या ठिकाणी ही प्रोसेस करतात. हे जनरली हे ऑल ॲनिमल्स हर्माफ्रोडाइट आहेत, मीन्स दोन्ही सेक्सेस एकाच बॉडीवरती प्रेझेंट आहेत आणि यांचे एक्झाम्पल्स म्हणजे हर्डमॅनिया, डोलियम, ओक्युप्लिरा एक्सेट्रा. बघा ते सब फायलम युरोकॉर्डेटचे एक्झाम्पल्स, डोलियम कसा आहे, हर्डमॅनिया कसा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट असणारे सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा काय आहे बघा, तर जे काही काय असणार आहेत स्मॉल फिश आहेत. तर फिश लाईक मराईन ॲनिमल्स आहेत. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे थ्रूआउट द बॉडी लेंथ, म्हणजे जेवढी बॉडीची लेंथ असणार आहे तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये नोटोकॉर्ड त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहे. फॅरेंक्स, जो फॅरेंक्स असतो तो लार्ज असणार आहे आणि काय असणार आहे बघा, तर तो त्याच्यामध्ये इट कंटेन्स गिल स्लिट्स ऑल्सो. हे ॲनिमल्स युनिसेक्शुअल्स आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर त्यांचे एक्झाम्पल म्हणजे अँफिओक्सिस आहे, मिक्झिन आहे किंवा मग अदर जे काही एक्झाम्पल्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सो यू कॅन सी हिअर cephalochordateचा एक्झाम्पल दॅट इज अँफिओक्सिस. दिस इज अँफिओक्सिस. सेगमेंटल मसल्स, नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड बघा पूर्ण इथून इथपर्यंत त्याच्या बॉडी लेंथ पर्यंत नोटोकॉर्ड या ठिकाणी तो प्रेझेंट आहे. आता यानंतरचा जो काही पार्ट असणार आहे दॅट इज लास्ट सबफायलम व्हर्टिब्रेटा आणि त्याचे 6 क्लास हे आपण या चॅप्टरच्या शेवटच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. सो आजचा जो काही पार्ट होता, आय नो खूप मोठा वास्ट चॅप्टर आहे बट वी आर ट्राइंग टू मेक इट सिम्पल. आपण त्याला सिंपल साध्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सो आता या ओव्हरऑल पार्ट्स मध्ये आतापर्यंत जे काही पार्ट्स झाले त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आपले जे काही लाईव्ह क्लासेस आहेत तर ते अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुबेरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता या पुढील जे काही रिमेनिंग एक पार्ट आहे बट अदर जे काही चॅप्टर्स आहेत, एक्सरसाइजेस आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या शेवटच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.